सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच माननीय श्री संभाजीराजे पाटील युवा मंच बेडग। नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय व अभ्यासू खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी प्रवाशांसाठी NCMC कार्ड नोंदणी शिबिर दिनांक 13 ऑगस्ट रोजी विद्यानगर शाळा बेडग येथे हा कॅम्प आयोजित केला आहे। हा कॅम्प सवलतीच्या दरात चालू असून या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तसेच लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यानगर शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे। हा कार्यक्रम सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील व सहकार्यांनी आयोजित केला। यावेळी संभाजीराजे पाटील, चंद्रकांत जाधव, अर्जुन जाधव, सुनील जाधव, शशिकांत पवार, दिलीप जाधव, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, राजेश विटेकर, अमित पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते। नमस्कार। आज सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष तरुण तडफदार खासदार माननीय विशालदादा पाटील, खासदार आदरणीय विशालदादांनी संसद गाजवली। सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्न असतील, महिलांच्या होत असतील, शिक्षणाचे असतील, कृषी क्षेत्राच्या, औद्योगिक क्षेत्राचे सर्व प्रश्न मांडले असे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील यांचा आज 13 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज बेडगमध्ये आमच्या श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत आज विद्यानगर शाळा येथे आमच्या महिला माता भगिनींसाठी, शाळकरी मुलींसाठी, ज्या मुली 12 वर्षाच्या वर व महिला भगिनी असतील यांच्यासाठी ST परिवहन महामंडळाचा जो NCMC जो कार्ड वाटप चालू आहे, ते कार्ड वाटप शिबिर आम्ही आज आमच्या संस्थेवर ठेवलं। प्रामुख्याने त्या शिबिरामध्ये 250 रुपयाला ते कार्ड वाटप केलं, पण आज आम्ही दादांच्या वर्षानिमित्त आमच्या संस्थेमार्फत 50 रुपये मी स्वतः घालून 200 रुपये सवलती दरात वाटप करत आहोत। तसेच आदरणीय आज दादांच्या वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप साधून दादांच्या वाढदिवसाचं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। विविध दादांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत। असेच प्रयत्न घडावा असं मी आजच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।